मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण रोधांच्या आणखी एका जोडणीबद्दल माहिती घेणार आहोत, ज्याला रोधांची समांतर जोडणी असं म्हणतात। इथं मी दोन समांतर रोध दाखवले आहेत। इथे हा रोध या दुसऱ्या रोधाला समांतर आहे, कारण ते समान नोड्स शेअर करतात, म्हणजेच त्यांचा जो गाठबिंदू आहे, जॉइंट जो आहे तो एकच आहे। तर लक्षात घ्या, इथे दोन्ही रोध त्या बाजूस एकत्र जोडले आहेत, त्यामुळे त्यांचं विभवांतर हे समान आहे, म्हणूनच तर त्यांना समांतर रोध असं म्हणतात। तर लक्षात घ्या, त्या बाजूस रोधांची टोके एकत्र जोडली तर प्रत्येक रोधाच्या टोकांदरम्यानचे विभवांतर हे समान असते। आता इथं जर आपण थोडं जवळून पाहिलं तर काही छान गोष्टी आपल्याला इथे दिसतात। तर इथे हा विद्युत परिपथ एका घटाने जोडला आहे, त्याचं विभवांतर आहे V आणि यातून काही विद्युतधारा वाहील, बरोबर। समजा या परिपथामधून वाहणारी विद्युतधारा आहे I। चला या रोधांना नाव देऊयात। हा रोध आहे R1 आणि हा दुसरा रोध आहे R2। तर हे आहेत आपले समांतर रोध। तर जेव्हा विद्युतधारा या बिंदूवरती पोहोचते, या नोडवरती पोहोचते, तेव्हा ती दोन शाखांमध्ये विभागली जाते, ठीक आहे। तर यातील विद्युतधारा आहे I1 आणि यामधील विद्युतधारा आहे I2। आता आपल्याला माहिती आहे की एखाद्या रोधामध्ये जितकी विद्युतधारा जाते तितकीच दुसऱ्या बाजूने बाहेर येते, कारण विद्युतधारा रोधामध्ये साठत नाही, ते अशक्य आहे, बरोबर ना। हीच विद्युतधारा पुढे जाऊन पुन्हा एका नोडवरती एकत्र येईल आणि ती विद्युत घटाकडे परत जाईल, म्हणजेच इथे खालची विद्युतधारा पुन्हा किती असणार आहे, I असणार आहे, तीच जी वरती होती, बरोबर। आता आपल्याला काय करायचंय माहितीये, आपल्याला ना हे जे दिलेले दोन्ही रोध आहेत ते एकाच परिणामी रोधाने बदलायचे आहेत। म्हणजे आपल्याला असा एक परिणामी रोध शोधायचा आहे जो या विद्युत परिपथामधून तेवढीच विद्युतधारा वाहून नेईल, आणि तेच इथं दाखवलंय पहा। एक रोध आणि विद्युत घटाचं विभवांतर V, आणि हा जो रोध आहे तो म्हणजे RP, R पॅरलल। समांतरला इंग्रजीत पॅरलल शब्द वापरतात, म्हणून RP इथं वापरलेला आहे। आणि हा रोध या विद्युत घटामधून तीच I एवढी विद्युतधारा वाहून नेत आहे। तर येथे आपल्याला परिणामी रोध R पॅरलल कसा काढायचा आहे हे समजून घ्यायचे, ठीक आहे। त्यासाठी आपण एक समीकरण तयार करूया। तर आपल्याला काय माहिती आहे, आपल्याला माहिती आहे की या दोन्ही रोधांवरती एकसारखंच विभवांतर आहे, बरोबर। फक्त त्यांच्यातली विद्युतधारा मात्र वेगळी आहे। मग आता असं समजा की हे जे दोन रोध दिलेत R1 आणि R2, ठीक आहे, त्यांच्या किमती सुद्धा वेगळ्या आहेत। तर इथे आपण ओहमचा नियम लागू करू शकतो। आता ओहमचा नियम काय सांगतो, तर विभवांतर बरोबर विद्युतधारा गुणिले रोध। आता हेच समीकरण आपण R1 आणि R2 या दोन्ही रोधांसाठी लिहू शकतो, बरोबर। मग R1 रोधासाठी समीकरण काय येईल, V बरोबर त्यातून वाहणारी विद्युतधारा I1 आणि रोध R1, बरोबर। आणि R2 रोधासाठी आपलं समीकरण काय असेल, तर V समान विभवांतर आहे, त्यामुळे V बरोबर I2 विद्युतधारा I2 गुणिले रोध R2। आता आपल्याला आणखीन एक गोष्ट माहिती आहे, ती म्हणजे काय, तर एकूण विद्युतधारा बरोबर या दोन्ही रोधांमधून वाहणारी विद्युतधारा, म्हणजेच I बरोबर I1 अधिक I2, बरोबर। तर आता आपल्याकडे हे तीन समीकरण आहे, बरोबर। आता आपल्याला करायचंय काय बघा, पहिली जी दोन समीकरणं आहेत त्याच्यातून आपल्याला I1 आणि I2 ची किंमत काढायची आणि ती या तिसऱ्या समीकरणामध्ये टाकायची। तर हे पहिलं समीकरण I1 साठी आपण लिहूयात। मग काय येईल, I1 बरोबर V भागिले R1, आणि हे दुसरं समीकरण आपण I2 साठी लिहिलं तर काय येईल, I2 बरोबर V भागिले R2, बरोबर। आता या दोन्ही किमती आपण या तिसऱ्या समीकरणामध्ये टाकूया। I बरोबर I1 ची किंमत आहे V भागिले R1 अधिक I2 ची किंमत आहे V भागिले R2, बरोबर। आता याला थोडंसं सुटसुटीत करून लिहूया। काय येईल पहा, I बरोबर V समान आहे म्हणून बाहेर घेतला, मग कंसामध्ये राहील 1 भागिले R1 अधिक 1 भागिले R2।
आता या आलेल्या समीकरणाला ओहमच्या मूळ समीकरणाशी जर आपण कंपेअर केलं, या दोघांची जर तुलना केली, तर आपल्या लक्षात येईल की हे समीकरण ओहमच्या नियमानुसारच आहे. आता येथे आपल्या आलेल्या समीकरणाची तुलना आपण ओहमच्या मूळ नियमाशी केली तर आपल्या लक्षात काय येतंय पहा. सुरुवातीला आपण काय करूयात, ओहमचा नियम आय साठी लिहूयात. मग आय विद्युतधारा बरोबर V भागिले R. मग येथे जर आपण नीट व्यवस्थित पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की हा जो आलेला रोध आहे तो परिणामी रोधाचं काम करत आहे, बरोबर. तर येथे आपण हा ओहमचा मूळ नियम आणि या आलेल्या समीकरणाची जर तुलना केली तर आपल्या लक्षात येईल तर हा आहे आपला परिणामी रोध, बरोबर. मग आपण जर समीकरण व्यवस्थित लिहिलं तर काय येईल पहा. आय बरोबर V गुणिले 1 भागिले R पॅरलल परिणामी रोध, बरोबर. मग तो परिणामी रोध किती असणार आहे तर 1 भागिले R1 अधिक 1 भागिले R2 एवढा असणार आहे. हेच आपण परत लिहूयात. तर आपल्याला समांतर जोडणीतील परिणामी रोध काढायचा असेल तर तो किती असेल, 1 भागिले RP बरोबर 1 भागिले R1 अधिक 1 भागिले R2. म्हणजेच काय तर दोन्ही रोधांच्या व्यस्तांकाची बेरीज ही परिणामी रोधाच्या व्यस्तांका इतकी असते, बरोबर. आणि हेच समीकरण आपल्याला समांतर रोधांचा परिणामी रोध काढण्यासाठी वापरायचं आहे. चला आता एक उदाहरण पाहूया. तर काय दिलंय पहा, दोन रोध दिलेत, एक 20 ओहम आणि एक 60 ओहम, आणि हे दोन्ही रोध एकमेकांना समांतर पद्धतीने जोडलेले आहेत, ठीक आहे. आणि आपल्याला विभवांतर दिलंय, विद्युत घटाचं विभवांतर दिलंय 3 व्होल्ट. तर आपल्याला काढायचंय या विद्युत परिपथामधून वाहणारी विद्युतधारा I किती असेल. तर सुरुवातीला आपण परिणामी रोध RP काढूयात. त्यासाठी समीकरण आहे 1 भागिले RP बरोबर 1 भागिले R1 अधिक 1 भागिले R2, बरोबर. यामध्ये किमती टाका. 1 भागिले RP बरोबर R1 ची किंमत आहे 20, मग 1 भागिले 20 अधिक R2 ची किंमत आहे 60, 1 भागिले 60. आता इथं आपण छेद समान करण्यासाठी काय करूया तर 3 ने गुणूया आणि 3 ने भागूया. तर काय होईल पहा, 3 भागिले 20 त्रिक 60 अधिक 1/60. आता छेद समान झाला, छेद समान असेल तर अंशाची बेरीज 4 भागिले 60. आता या समीकरणाचा रेसिप्रोकल घ्या, याला उलट करा. मग काय येईल, RP बरोबर 60 भागिले 4. मग हेच किती येईल पहा, 15 चौक 60 म्हणजे येईल 15 ओहम, बरोबर. म्हणजेच 20 ओहम आणि 60 ओहम यांच्या समांतर रोधांचा परिणामी रोध किती आला, 15 ओहम एवढा. आता इथे हे दिलेले दोन्ही समांतर रोध जर आपण एकाच परिणामी रोधाने बदलले तर तो परिणामी रोध आलाय आपला 15 ओहम. तो इथे आपण दाखवूया, बरोबर. तर हा विद्युत परिपथ आपण बदलला, या दोन्ही समांतर रोधांच्या ऐवजी एकच परिणामी रोध दाखवला. इथे येईल हा दिलेला विद्युत घट ज्याचं विभवांतर दिलंय आपल्याला 3 व्होल्ट एवढं, ते इथे दाखवूयात. घटातील विभवांतर 3 व्होल्ट अधिक वजा 3 व्होल्ट. आणि आता आपण काढूयात याच्यातून वाहणारी विद्युतधारा I. तर मग ओहमच्या नियमानुसार विद्युतधारा बरोबर I बरोबर काय येईल तर विभवांतर V भागिले RP, बरोबर. मग विभवांतर आहे 3 व्होल्ट भागिले RP आहे 15 ओहम. जर हे सोडवलं आपण तर किती येईल, 0.2 एम्पियर, ठीक आहे. म्हणजेच 200 मिली एम्पियर, बरोबर. तर येथे आपली या विद्युत परिपथामधून वाहणारी विद्युतधारा आली 0.2 एम्पियर एवढी, बरोबर. आता आलेलं उत्तर बरोबर आहे की नाही हे तपासण्यासाठी आपण काय करू शकतो पहा. या वरच्या विद्युत परिपथामध्ये या दोन्ही रोधांमधून वाहणारी विद्युतधारा आपण काढू शकतो आणि त्या विद्युतधारांची बेरीज जर 0.2 एम्पियर आली तर समजायचं आपलं उत्तर बरोबर आहे.
मग त्या दोघांमध्ये वाहणारी विद्युतधारा कशी काढणार? तर I बरोबर V भागिले R, बरोबर. इथे विभवांतर समान आहे 3 व्होल्ट. मग आपण ती विद्युतधारा काढू शकतो आणि त्या दोघांची बेरीज 0.2 आली की समजायचं आपलं उत्तर बरोबर आहे. आणि त्यावरूनच आपल्याला काय सिद्ध होतंय, तर समांतर जोडणीमधील परिणामी रोध हा काय असतो, तर 1/RP बरोबर 1/R1 अधिक 1/R2. म्हणजेच काय, दोन्ही रोधांच्या व्यस्तकांची बेरीज ही परिणामी रोधाच्या व्यस्तांका इतकीच असते.